काय झालं? कशासाठी बोलवत होते? हं? साडी घालत होती मी. हा इथं काय नुसतं भात भाजी तिने पोळ्या बिळ्या बनवली का नाही तर? नाही 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 बनवली पोळ्या. जायचा होता म्हणली तर आता लवकर भात भाजीच बनवते. तरी झाली त्याच वेळ. गेले तिकडे तर तिकडेच राहिले. अरे तर ते त्यांच्या कांद्याच्या कट्ट्यासाठी जमकला होता ना, म्हणून थांबलो होतो मी. हा बटा बाबूरावही नाही का ऐकायलाच तयार नव्हता. नाही तर का हो, त्याची कोणती गलती होती त्या कांदे विकणाऱ्याची? तरी त्यालाच म्हणावा लागला. बिचारा चांगला होता म्हणून ऐकला. दुसरा राहिला असता की नाही आता म्हणलं नसतं तुम्ही काहीच करा, मी काही नेत नाही म्हणून. नाही तर का? हो ना, ललिता किती बोलत होती. ते आपल्या घरचं काही सामान विकतच नाही का? पण मी म्हटले आता तिला म्हणून ना तर ते उलटी आपल्यालाच बोलली असते, म्हणून बापा तिच्याकडूनच बोलावं लागला. का शांता 2 पोळ्या तर बनवली असती. पोळ्याशिवाय मला जमत नाही ना, माहित आहे तुला. हो जी माहित आहे, पण आता का करता, खाऊन घ्या ना. का खाऊन घ्या म्हणते? हा अशी किती वेळ होणार होती 2 पोळ्या बनवायसाठी? हो 2च पोळ्या बनवा लागतात का? मुलांनाही पोळ्याच आवडतात आणि एवढी उष्णता होत होती. अट म्हटली मी नाही बनवत आता आज पोळी. आता खाऊन घ्या, मग रात्री बनवीन जेवणामध्ये पोळ्या. आता खावा तर लागेल, माहित आहे ना तुला. खातीलच बरोबर म्हणून. आता कुठे चालली तर तू? अहो तर तुमच्या जवळच थांबून का करू? अहो येते ना, तुम्ही जेवण करा ना. अरे शांताना तर पाणीही नाही दिलं. शांता काय झालं जी? येते म्हटली तरी. अरे तर पाणी तर दे पहिले प्यायचा, मग जाना कुठे जाते तर. अहो पाणी नाही दिली का तुम्हाला? दिसते तरी का तुला इथं पाणी दिली तर? हो विसरली. आणत होती पाणी तर तुम्ही आवाज दिले. तर मग विसरूनच गेली. मग तुमच्यासोबत गोष्टच सांगायला बसली. आणते. हट बापा, ह्या गुड्डीलाही पाठवली ते गुड्डी कुठं लटकली तर माहीत नाही. त्या पोरीचा फोन येऊन गेला. आता 15 मिनिटात नाही तर बस स्टॉपवर पोहोचते. आणि हे मोबाईल धरूनही नाही गेले, असेच गेले. कुठं गेले तर का माहीत. सांगितली होती यांना आता निघून राहिली पोरगी म्हणून. आता हेही गुड्डी कुठं लटकली तर ज्या म्हटली पाहून ये पटकन बोलवून आण म्हटली बाबाला. तर मला तर ना काही समजून नाही राहिला. आता का करू ना का नाही. मी फोन केली असती, मोबाईल घरीच आहे. आले वाटते. काय हो तुम्हाला समजत नाही का? का मगाशी सांगितली तरी आता पोरगी निघून राहिली म्हणून घ्यायला जायचं नाही आहे का? काय कोणता फोन आला होता का? नाही तर का, आता फोन आला होता ना. बस 15 मिनिटात पोहोचते म्हणे बस स्टॉपवर. आणि गुड्डी तू किती वेळ लावली? पायासाठी गेली बाबांना तर. आई बाबा ते तिकडे होते ना, त्या दुर्गा काकूच्या घराकडे होते. बापा, तिकडे कशासाठी गेले होते तर? अरे गाडीमध्ये हवा टाकतो म्हणलो तर गेलो होतो. मग येत होतो मी. काय झालं मग येत होते तर? का सांगू कोणता का झाला तो? हो का झाला? हे ललिता बहिणी आणि बाबूराव भाऊ. का झालं त्यांना? मग का त्या दुर्गासोबत भांडण? अहो त्या ललिताच्या ना दुर्गाच्या ना पटतच नाही. जेव्हा पाहिला तेव्हा भांडतच राहतात. असं का? अहो का असं का म्हणता तुम्ही? का झाला तर सांगा ना. आता बोलू देशील तेव्हा की नाही? सांगा. अरे त्या ललिता बहिणीच्या त्या दुर्गासोबत नाही जमकला. ते कांद्याचे कट्टे घेतला होता ना, आपणही तर घेतला. पाहिली का कसा निघाला? तर साफ वगैरे केली? हो झाले ना साफ करून कांदे. 2 किलो निघाले, थोडासे खराब. असं का? त्या ललिता बहिणीच्या कांद्याचा कट्टा खराब निघाला. अहो तर तसे थोडे बहुत खराब निघतात नाही तर का? अरे नाही, ते तर म्हणत होत्या की अर्धा कट्टा खराब आहे म्हणून. अर्धे कांदे खराब आहेत आणि अर्धे चांगले आहेत अशी म्हणत होती. हो काही पण सांगते. तसं कुठं होईल का? आता आम्ही घेतला, सगळ्यांनी घेतला तर सगळ्यांचे कट्टे चांगले निघाले. तिच्या एकटीचाच कट्टा खराब निघेल का? हो ना, कोणता तसाच झाला ना. मग खोलून पाहिलं त्या कांदे विकणारा, त्याने खोलून पाहिलं तर मग त्यालाही वाटलं तर मग ठेवलं वगैरे. नाहीच म्हणत होता. काय त्याने ठेवलं मग? आणि मग पैसे वापस दिलं का? नाही कोणता दुसरा कट्टा घेतला मग यांनी. हो पण त्याच्या घरचे होत का कट्टे? त्यानेही घेऊनच आणलं ना. तो का करेल मग खराब निघाला तर? भल्ली आहे ना हे तर ललिता. हो ना बापा, त्याच्यासोबत अशी भांडत होती. मग सगळ्यांनी म्हणलं त्याला, हे शांतताई होत्या त्यांनी म्हटलं देऊन दे बा, म्हणते देऊन दे. तो बाबूराव भाऊ तर असा म्हणत होता, कसा येतोस आमच्या गावामध्ये आपला माल विकायला तर पाहतो म्हणत होता, तुझ्या बंदच करतो म्हणत होता. असा धमकी दिली ना त्यानं. बाप रे बाप.
मग त्याला बिचारायला द्यावा लागला दुसरा कट्टा. भलतीच हुशार आहे ना ललितानं हे बाबूराव भाऊ. अहो ते सगळं जाऊ द्या, जा ना लवकर जा ना. हो हो जातो जातो. अहो काही पाणी वगैरे पिता का? नाही नाही पाणी वगैरे नाही पेत, राहू दे. आता तर 15 मिनिटात नाही तर येतो वापस. पप्पाजी मी येऊ का? नाही नाही बेटा तू नको येऊ. ताईजवळ बॅग वगैरे आहे ना. हं? मग जागा नाही होणार. होते ना पप्पाजी, येतो ना मी. ए गुड्डी, तिथं कुठं गाडीवर जागा होईल का? हं? अहो जा ना पटकन जा ना बापा. पोरगी वाट पाहिल ना तिथं बस स्टॉपवर. हो हो जातो जातो. गुड्डी चल जेवण करून घे. जेवतो म्हणत होती ना. नाही मम्मी, आता ताई येईल ना, मग ताई सोबतच जेवेल. बापा मावशी तर कामातच दिसून राहिली. बापा सूर्यकांता कुठे आली इकडे? मावशी, मावशी काय झालं सूर्यकांता? काम होता मावशी तुझ्या, तू तर कामातच दिसून राहिली. हो बापा, या मिरच्याच्या ढेट्या कुडत आहो. कधी घेतल्या मावशी मिरच्या? महेशनं काल आणलं ना आता घेऊन. असं का, म्हणजे बाजारातून आणलं का? हो बापा बाजारातून, नाही तर का कुठून आणत? नाही म्हणलं कोणाच्या घरच्या वगैरे असतील म्हणल्या, तुमच्या रिश्तेदारीत वगैरे नाही का मिरच्या वाडी वगैरे असेल तर तिथून वगैरे आणले असेल म्हटली. नाही चांगली आहे मिरची गिरची. हो बापा चांगली आहे, पण नरम आहे. नरम आहे मिरची. घरगुती घ्यावा तर एवढी नरम मिरची राहत नाही. पाय ना बापा ढेट्या कुडून नाही राहिल्या, कुडत आहो तरी. मावशी पावशीनं काप ना. पावशी धर आणि पावशीनं काप पटापटा. हो आता तसंच करावं लागेल, पावशीनंच कापावं लागेल. नाही तर मग एक ऊन जाऊ दे, मग कडक येतील. का ऊन जाऊ दे म्हणते सूर्यकांता? उद्या पाणी आला तर मिरच्या राहतील जिथल्या तिथं, लावून व्हायचेच नाही. किती दिवस झाला या महेशला म्हणत होती, भाऊ मिरची आण बेटा, मिरची आण घेऊन. ऐकत नव्हता. काही नाही सूर्यकांता, पण मिरच्याची सामा झाल्या पाहिजे. आता पाय सूर्यकांता, कालपासून मिरूग लागला. कोणत्या वर्षी मिरूग लागता बरोबर पाणी येते. आता या वर्षी नाही आला बापा पाणी मिरूग लागता बरोबर. पण पाय आता 4 दिवस जाऊ दे कसा पाणी येते तर. म्हणून मी घाई करत होते. काही नको आणू, पर मिरची आण घेऊन पहिले. बाकी कोणती वस्तू नाही होईल तर चालेल. काड्या गिड्या आहेत, नाही होतील ठेवून. आता गॅस आहे स्वयंपाक करायसाठी, पण मिरच्या ह्या झाल्या पाहिजेत. तुझ्या झाल्या असतील मिरच्या गिरच्या घेऊन? हो मावशी मिरच्या तर झाल्या घेऊन, पण खुडून नाही झाल्या आहेत ना. त्याच्यासाठीच तर आली होती मावशी, थोडीशी खुडून द्याल म्हणून. आता तर मी घरच्या मिरच्या खुडून राहिलो बापा. आली काम नाही तर काल परवा खुडून दिलो असतो. अहो मावशी का करता, आमच्या घरी कालच घेऊन आणलं ना. असं का, कालच आणलं का घेऊन? आता खुल्लं बिल्लो असतो मावशी, पण माझ्या आईला पायासाठी जायचं आहे. का झालं हो बाई तुझ्या आईला? मावशी माझी आईची तब्येत ना खराब झाली आहे, काही खात वगैरे नाही म्हणते. अरे बापा कधीपासून नाही खात? झाले मावशी 2-3 दिवस. बापा मग तू का करून राहिली तर? आपल्या आईच्या मुलाखतीसाठी गेली काऊन नाही? मावशी यांना म्हटली जाऊ म्हणून कालच, तर आज जाऊ म्हणाले. मग आता का करू? अना हो सूर्यकांत, काही कमी जास्त झाला म्हणजे मग किती पस्तावा येईल की बाय बापा गेलो असतो भेटीला, तर बोल तरी अरजला असता. हो ना मावशी, पण आता का करू? जातो म्हणली एकटी, तसंही नाही म्हणतात. तू जाशील ना, मी नाही येईन का म्हणतात. असा मग हे सुलकाबाई म्हणूनच गेली का पाहासाठी तुझ्या आईला? हो काल गेलो होतो रमेश भाऊच्या घरी विचारायला कशी तब्येत आहे म्हणून, तर तशीच आहे म्हणते. म्हणून म्हणलो मावशी मिरच्या खुडखाड करून टाकीन आणि चक्कीत नेऊन ठेवून देईन आणि सांगून देईन कुंता वहिनीला, नाही तर रमेश भाऊला आणून ठेवतील. मग हो बापा पाहतो आता, हे खुडून झाल्यावर येतो मग थोड्या वेळ. मावशी मिरच्या साप एकटीच करून राहिली नाही? कावेरी कुठे गेली तर? आहे तिकडे घरामध्ये करते काम. आता तिची का वाट पाहू तर? ते काही हे मिरच्या खुडू नाही लागत. हाताची आग होते म्हणते, पूर्ण शरीराची आग होते म्हणते, मी नाही खुडत म्हणते. माझ्या शरीराची आग नाही हो खुडतो मी आता. बापा भलती शहाणी आहे नाही कावेरी तर. आता मावशी तू आहे म्हणून मग नाही राहायशील तर मग कोण हे मिरच्या कोण साफ करेल? मग करेल बरोबर साफ. आता मी आहो ना, मी गळतो तिला. आहे ना म्हणते माझी सासू करत बसल, असं नाही का? चल बापा ऐकतच येईल, नाही तर अजून लावल माझ्या मागे. ठीक आहे मावशी जातो मग मी. येशील मिरच्या साफ करून झाल्या का? हो बापा पाहतो नाही मावशी, येऊन जाशील ना? हो म्हणली तरी. मावशी कशाची भाजी बनवलं तर कावेरी ना? का माहित बापा, कायची भाजी बनवलं ना कायची नाही तर. काहून मावशी जेवण व्हायचंच आहे? हो जेवण व्हायचंच आहे. जेबिन म्हणलं आता या मिरच्या खुडखाड करतो डेट्या यायच्या, आणि जेबिन म्हणते मग. बापा मावशी 11 वाजले तरी जेवण करायचीच आहे. आता चाय वगैरे पेली तर म्हणलं आता हा काम करून टाकते, निपटवून टाकते. अरे वहिनी तुम्ही कधी आल्या वहिनी? आताच आली बाई कावेरी. ह्या गंगू मावशीकडे होता थोडासा काम, तर आली होती. तर मावशी कामातच आहे. या ना तर इकडे या आतमध्ये. असं तर येत नाही. या नाही आता घाईत आहे, मग कधीतरी येईन. का वहिनी तुम्हाला नेहमी घाईच राहते, कधी वेळच मिळत नाही बसायला.
का करू बाई, आता कामच राहतात तर. कावेरी भाजी कशाची बनवली? मी ना वहिनी ते भेंडीची भाजी न वरण बनवली. असं का? झालं जेवण बिवण? नाही नाही, आता आत्याला बोलवायला चाली जेवण करायला चला म्हणून. बाई किती शहाणी आहे हे कावेरी. जेवण तर करून घेतलं नसेल आणि आता हे आहे सूर्यकांत तर तिच्या समोर मोठी म्हणते आत्याला जेवण करायला बोलवायला आली म्हणून. असं असं करा मग, जेवण करा तुम्ही. या ना वहिनी, या ना, 5 मिनिट बसा ना. का जातो जातो म्हणता? नाही नाही बाई कावेरी, जाते मी आता, मग येईन म्हणते ना. आत्या चला ना जेवण करायला. आज कोणाकडून सूर्य निघाला बापा, जेवण करायला बोलवायला आली. हो जेवतो जेवतो, या थोड्याशा आहेत साफ करायच्या, करून घेते. जेव तू जेव. मी तर जेवतो बापा, पण हे पांडूचे पप्पा लागले माझ्या मागे, ज्या आईला बोलव, ज्या आईला बोलव जेवण करायला म्हणून. म्हणून आली बाई साहेबीन बोलवायला. येतो आता, भूक नाही आहे. हे थोड्याशा आहेत तर करतो साफ, नाही येतो. मग वाळू टाकावं नाही लागतील का? ठीक आहे, या मग. चल पटापट फुडू दे बापा ढेट्या. शांता, ए शांता, ये ना लवकर. किती वेळ लावते बाबा हे? मगाशीच तयारी झाली म्हणत होती. अरे सोनू, जा बरं, तुझी आई का करते तर बोलव ना लवकर. हो पप्पाजी, कुठे चालले तुम्ही? अरे ते सामान बिमान घ्यायचं आहे, ते येतो थोडासा. ते दुपारी बरोबर पाणी गिनी पाजाला गाय ढोरांना. हो हो पप्पाजी, हो. हट बाबा, काढा म्हणते गाडी आणि आपण गाय पाय. पप्पाजी ते तर आली आई. अरे सोनू तू इकडे आहे का? मी तिकडे तुला आवाज देते ना, तिकडे पाहून राहिली. बस ना लवकर शांता, बस ना. किती वेळ करून राहिली? लवकर यायचं आहे की नाही? हे मग 3-4 वाजले की वाजून सुटते. कोणाची बापा, बसते ना. आता मोठी घाई आहे तुम्हालाही. चला आता. हो इथं तर खूप सारे मिरचीचे दुकान आहेत. इकडे मिरच्याचीच लाईन राहते स्पेशल. का म्हणते विचारू का मग? किती रुपये किलो म्हणते तर? बाबा विचारू का म्हणलं ना अजून? का पाहता तर इकडे विचारा कोण नाही तर. अरे शांता, मी का म्हणत होतो, पहिले इकडे मिरच्या घ्यायला बेकार आलो आपण. काऊन? पहिले तिकडे सोनाराच्या दुकानात गेलो असतो आणि मग इकडे आलो असतो. होत आता हा मिरची बाजार दिसला ना इकडे, तर पाहून घेऊ म्हटली. जाऊ ना मग तिकडे दुकानात जाऊ. त्या मिरच्या धरूनच जाऊ का दुकानामध्ये? हा होतेची गाडीला पोतळी बांधून दिला झालं. मी ना मोठा विचार करता, विचारा पटकन बापा. अजी काकू, का पाहिजे जी? अहो तो दुकानवाला आवाज देऊन राहिला ना. पाहुणे पाहुणे, मग कशी मिरची आहे तर पाहुणे. दादा मिरची पाहिजेत होती. काय भाव दिलं मिरची? जी काकू, हे या बाजूची 300 रुपये किलो आहे आणि हे 250 रुपये किलो आहे. शांता, 250 रुपये किलो म्हणते? तिकडे विचारलं तर सगळे 300च म्हणत होते. घेऊन घेते 250 रुपयेवाली. दादा हे 250 रुपये किलो आणि हे 300 रुपये किलो म्हणतात. काऊन? अजी काकू, हे 300 रुपये किलोची मिरची हे घरगुती मिरची आहे. तिखट नाही आहे जास्त, चांगली मिरची आहे. आणि हे तेज आहे एकदम नागिन मिरची, तिला नागिन मिरची म्हणतात. 250 रुपये किलो आली आहे ना, ती नागिन मिरची आहे. तुम्ही बस भाजीमध्ये थोडासाही तिखट टाकले ना, भाजी तिखट होते. हे अशी नागिन मिरची आहे. अरे बापा, तेवढी तिखट मिरची घेऊन का करू? एक काम करा काकू, किती किलो मिरची पाहिजे तुम्हाला? पाहिजे 8 किलो मिरची. तर हे 5 किलो घेऊन घ्या आणि ते 3 किलो घेऊन घ्या. मिक्स पिसवून घ्याल म्हणजे बरं होते. नाही नाही, तसं मिक्स वगैरे नाही पाहिजे आणि तेवढी तिखट मिरची पण नाही पाहिजे. मी काय म्हणते, हे वाली 300 रुपये किलो म्हणत आहे ना, हे बरोबर लाव. हेच घेते मी 8 किलो मिरच्या. अजी काकू, तुम्ही कुठेही जा, कोणालाही विचारा, मिरचीचा रेट 300 रुपये किलोचा आहे ह्या. हो माहित आहे 300 रुपये किलो आहे म्हणून, पण होते ना 10-20 रुपये कमी नाही होत का? एका वेळेस 8 किलो मिरची नेला तर. आणि नुसती नरम मिरची आहे. अजी काकू, हात तर लावून बघा, नरम आहेच नाही मिरची. एकदम कडक मिरची आहे. आणि काकू, आमच्या घरचा माल आहे, आम्ही धंदा नाही करत. असं का? धंदा नाही करत? घरचा माल आहे नाही? घरचा माल आहे तर दे ना बापा. लावून दे 280 रुपये किलो. नाही नाही काकू, नाही नाही, राहू द्या, नको घ्या. ते आहेत बाकीचे, तिकडे घ्या. कशी करता मग? पाहता का दुसऱ्या ठिकाणी पहा बरं. आता नाही म्हणते 300 रुपये किलोच म्हणते. शांत, सगळीकडे तोच रेट आहे. का करते अजून दुसऱ्या दुकानात जाऊन? देते 10 रुपये कमी कर म्हणा त्याला. आम्ही दुसऱ्या दुकानात जाऊ नाही म्हणा. थांब, नाही तर मीच बोलतो. बोला बरं तुम्ही. ओ मिरचीवाले भाऊ, बोला काकाजी, बोला. काय मिरची पाहिजे का तुम्हाला? हो मिरची पाहिजे आणि आम्ही सोबतच आलो आहोत दोघेही जण. असं बोला मग. आता मी काय म्हणते, तू 300 रुपये किलो म्हणत आहे आणि शांता 280 म्हणते. तुझेही जाऊ दे बाबा 10 रुपये आणि आमचेही जाऊ दे. 290च्या भावाने लावून दे आणि देऊन दे 8 किलो. काय काकाजी, गरीब माणसाच्या पोटावर लात मारता? कमी मेहनत आहे का मिरचीचं पीक काढायला? कमी मेहनत आहे का? कास्तकार माणसाला
किती मेहनत करावं लागते तेव्हा पीक हातात येते. हो भाऊ, आम्ही पण कास्तकारच आहोत. आम्ही काही ड्युटीवाले आहोत नाही. आम्हालाही समजते. आम्ही मिरचीच नाही पिकवत, नाही तर सगळा माल पिकवतो आम्ही आपल्या वावरामध्ये. असं का काकाजी? हो, आणि कोणी 10 रुपयानं कमी मागितलं तर देतो पण आम्ही. आता काकाजी तुम्ही कास्तकार आहो म्हणलं म्हणून देत आहो तुम्हाला, नाही तर मी 300 रुपये किलोचे कमी देतच नाही. मानला बाबा मानला. तुम्ही बरोबर पटवता, मानला. आणा काकाजी पोतळी आणा, मोजून देतो मी. अहो पोतडी कुठे ठेवली तुम्ही? थैलाच धरून आले ना. हो पोतडी आणले का नाही तुम्ही? आणलो ना शांता, सगळ्याच पकडलो मी बरोबर. पोतळी बितळी. तुझ्या तर मेकअपच नाही संपत होता. काय आहे गाडीच्या डिक्कीमध्ये आहे, जातो ना आणतो. हा थैला पकड तू. बरं तर ठीक आहे मंडळी, आता झाली आमची मिरची वगैरे घेऊन. म्हणजे आता घेतच आहो आम्ही. गेले आहेत हे आमचे शांतारामजी पोतडी आणायला. ते आले की मिरची मोजून घेतो. तर मग सगळ्यांच्या मिरच्या तर झाल्या असतील घेऊन म्हणा. आता आमच्याच राहिल्या होत्या बापा मागे, आता घेऊन टाकलो आम्ही पण. मग कोणाकोणाच्या मिरच्या घेऊन झाल्या आणि कोणाकोणाच्या नाही झाल्या तर कमेंट्समध्ये सांगा, कळवा मग आम्हाला. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा.